मुंबईतील कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, 7 जणांचा मृत्यू, 48 जण जखमी। कुर्ला एलबीएस रोडवरची घटना, घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर। अपघातग्रस्त दुर्दैवी बसचा चालक संजय मोरेला पोलिसांकडून अटक, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। फॉरेन्सिक नंतर आरटीओ कडूनही बसची पाहणी। फक्त 10 दिवसांच्या अनुभवावर संजय मोरेला बेस्ट बस चालवायला कशी दिली? अधिकाऱ्यासह कंत्राटदारांचीही चौकशी होणार। बसमध्ये बिघाड नसल्याचा बस निर्मात्या कंपनीचा दावा। ईव्हीएमवर संशय असणारे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पराभूत उमेदवार दिल्लीला शरद पवारांच्या भेटीला। कोर्टात जाण्यासंबंधी ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवींचा सल्ला घेणार। मार्कडवाडीमध्ये आज भाजप विरुद्ध महाविकास आघाडी। पडळकर, खोत आणि नाना पटोले आज गावात, तणाव वाढण्याची शक्यता। भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची अपहरण करून हत्या, मारेकरी अजूनही अज्ञातच, हत्येच्या कारणासही अजून गूढ। अंबाजोगाईच्या स्वरातीमध्ये फक्त बनावट औषधच नाही तर पुरवठादार कंपन्याही बनावट। स्वरातीला औषधं देणाऱ्या तब्बल 5 कंपन्यांकडून 11 जिल्ह्यातील सरकारी दवाखान्यांना बनावट औषधं पुरवली जातात। एक देश एक निवडणूक विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याची माहिती। एकमतानं विधेयक मंजुरीसाठी सरकारचे प्रयत्न। ॲडलेड कसोटीत गैरवर्तन करणाऱ्या मोहम्मद सिराजला सामन्याच्या मानधनात 20% कपातीचा दंड। ट्रेव्हिस हेडला मात्र दंड न करता नुसतीच कान उघडली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।